Okay, after the first novel, let us see from section 2, from poetry section, we will see the first poem, Cherry Tree. Okay, from section 2, first poem, Cherry Tree. Okay, do you know about the cherry? Cherry, that is a small fruit is here that we are using, mostly we are using in cakes. Okay, cherry tree. Before starting the poem, let us see the question and answers given here. Icebreakers. Trees are revered because trees are important. Why trees are important to us? ट्रीज म्हणजे जी झाडे आहेत ती काय इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी, ते काय देतात आपल्याला? हिअर फर्स्ट पॉइंट गिवन, दे गिव्ह अस जॉय. जॉय मीन्स व्हॉट? आनंद. झाडे आपल्याला आनंद देतात. आणखी काय देतात झाडे आपल्याला? दे गिव्ह अस ऑक्सिजन. व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग? ट्रीज गिव्ह अस ऑक्सिजन, फूड, फ्लावर्स, कॉटन अँड शेल्टर. दीज ऑल थिंग्स ट्रीज गिव्ह अस. नेक्स्ट अगेन व्हॉट दे आर गिव्हिंग? दे कीप बॅलन्स ऑफ द एन्व्हायरमेंट. जे एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला बॅलन्स ठेवण्याचं काम हे झाडे करत असतात. दे कीप बॅलन्स ऑफ द एन्व्हायरमेंट. अगेन व्हॉट दे गिव्ह? दे गिव्ह अस शॅडो. शॅडो मीन्स सावली. झाडे ही प्रत्येकाला सावली देतात. प्राणी पक्षी सगळ्यांनाही सावली देत असतात. दे ब्रिंग रेनफॉल ऑल्सो. म्हणजे झाडांमुळे जे पर्जन्य किंवा जे पाऊस म्हणतो, पाऊस पडतो तो झाडांमुळे पडतो. त्यामुळे झाडे ही खूप महत्वाची आहेत. दीज पॉइंट्स यू कॅन राईट देअर. ट्रीज गिव्हज अस ऑक्सिजन, फूड, flowers, cotton and shelter. Also they keep balance of the environment. They give a shadow and they bring rainfall. These points you can add more points also, no problem. Okay, let us see the next question. Column A shows your involvement in growing a tree as well as the stages in the life of a tree. Column B shows the feelings you experience at all these stages. Match them appropriately. Here column A and column B is given in your textbook. We have to match that. In the column A, in involvement in growing a tree. Involvement म्हणजे जे काही इन्व्हॉल्वमेंट फॉर म्हणजे झाडांची वाढ होण्यासाठी जे काही गरजेचं असतं ते कॉलम ए मध्ये दिलेलं आहे. आणि कॉलम बी मध्ये फिलिंग्स यू एक्सपिरियन्स म्हणजे जे फिलिंग्स असतात जे आपण अनुभवतो ट्री प्लांटेशन करताना, ते या 20 या कॉलम मध्ये दिलेले आहेत. तुम्हाला ते मॅच करायचे आहेत. मॅच दी कॉलम ए विथ कॉलम बी. ओके, लेट अस सी दॅट. यू प्लांटेड अ सॅपलिंग. व्हॉट इज मीन बाय सॅपलिंग? सॅपलिंग मीन्स रोपटे, छोटे रोपटे, झाडाचे छोटे रोपटे. यू प्लांटेड अ सॅपलिंग. नाउ दिस इज मॅचिंग विथ कॉलम बी. E number. See that E number. You wanted to make a humble beginning. Whenever you are planting a sapling or plant, you wanted to make a humble beginning. That is matching with number E. Next, you wanted the plant. Sorry, you watered the plant. Watered means pani घालणे. You watered the plant. What feeling you are experiencing? See the from column B, number E. Gave you a feeling of joy to see the promising future. Feeling of joy म्हणजे आपल्याला आनंद देते. एक फिलिंग, आनंदाची फिलिंग आपण फील करत असतो जेव्हा आपण झाडांना पाणी घालतो. नेक्स्ट, यू सॉ द शूट फॉर द फर्स्ट टाइम. यू सॉ द शूट म्हणजे जे झाड ते जेव्हा उमलतं किंवा अंकुर फुटतं, त्या झाडाला जेव्हा अंकुर फुटतं तेव्हा कोणतं फिलिंग तुम्हाला होतं? तर कॉलम बी मधून बी नंबर, द न्यू एक्सपिरियन्स ब्रॉड एक्साइटमेंट टू यू. द न्यू एक्सपिरियन्स, नवीन आपण एक्सपिरियन्स काहीतरी अनुभव घेत असतो ते आपल्याला फील होतं. नेक्स्ट, यू फेस्ड द प्लांट. फेस्ड मीन्स झाडाच्या भोवती कुंपण किंवा कुंपण आपण घालतो ते. यू फेस्ड द प्लांट. कॉलम बी मधून एफ नंबर, युअर मोटिव्ह वॉज टू प्रोटेक्ट इट. म्हणजे आपण ते प्रोटेक्ट करण्यासाठी आपण त्याला कंपाऊंड घालतो किंवा फेन्स आपण त्याला म्हणतो. नेक्स्ट, द प्लांट ग्रॅज्युअली सॉ लश ग्रीन लीव्स ग्रो ऑन इट. लश मीन्स टवटवीत, जेव्हा त्याला ग्रीन लीव्स म्हणजे जे पाने फुटतात
तेव्हा कोणतं फिलिंग होतं, तर डी नंबर, कॉलम बी मधून डी नंबर. द कलर symbolizing life gave you a feeling of hope. Next, the tree had birds too. Birds means कळी आपण ज्याला म्हणतो, म्हणजे जेव्हा झाडावर कळी उमलते तेव्हा कोणतं फिलिंग होतं, तर कॉलम बी मधून ए नंबर बघा. गिव्ह यू अ फिलिंग ऑफ जॉय टू सी द प्रॉमिसिंग फ्युचर. Birds made a nest on the tree which was fully grown and laden with flowers. म्हणजे जेव्हा झाडावर फुले आणि फळेही भरलेली असतात, जेव्हा झाडावर लागतात तेव्हा कोणतं फिलिंग होतं, तर सी नंबर बघा. यू वेर हॅपी अँड सॅटिस्फाईड बिकॉज यू एक्सपिरियन्स्ड व्हॉट यू हॅड ऑफन हर्ड दॅट स्मॉल बिगिनिंग्स कॅन लीड टू ग्रेट अचिव्हमेंट्स. हे तुम्हाला कॉलम ए आणि कॉलम बी मॅच करायचे. ओके, लेट अस सी द इंट्रोडक्शन ऑफ द पोएम चेरी ट्री. दिस चेरी ट्री इज written by Ruskin Bond. Ruskin Bond is a poet. He has written the poem Cherry Tree. Okay, let us see the introduction of the poem. First we will see the introduction of the poet Ruskin Bond. Born in Kasauli, Himachal Pradesh, he is from India. In 1934, Ruskin Bond has written hundreds of short stories, essays, novels and more than 30 books for children. म्हणजे त्याने मुलांसाठी, लहान मुलांसाठी शॉर्ट स्टोरीज, काही कादंबरी आणि काही निबंध सुद्धा, प्रबंध निबंध सुद्धा लिहिलेले आहेत लहान मुलांसाठी स्पेशली. His first novel, The Room on the Roof, written when he was 17, received the John Laughlin Rhys Memorial Prize in 1957. त्याने जी पहिली नॉवेल, पहिली कादंबरी लिहिली त्याचं नाव आहे द रूम ऑन द रूफ. त्या नॉवेलला जॉन लॅव्हलिन राईस मेमोरियल प्राइज मिळालेला आहे 1957 मध्ये. आणि तो फक्त त्यावेळी 17 म्हणजे फक्त 17 वर्षाचा होता त्यावेळी त्याने ही पहिली कादंबरी लिहिली. ही हॅज ऑल्सो पब्लिश्ड 2 volumes ऑफ ऑटोबायोग्राफी, आत्मकथनाचे सुद्धा त्याने 2 व्हॉल्यूम्स लिहिलेले आहेत. सीन्स फ्रॉम अ रायटर्स लाईफ अँड द लॅम्प इज लीट, हे 2 व्हॉल्यूम आहेत. कलेक्शन ऑफ एसेज अँड एपिसोड फ्रॉम हिज जनरल. In 1992, he received the Sahitya Academy Award for English Writing in India. आणि 1992 मध्ये त्याने साहित्य अकादमी अवॉर्ड हा पुरस्कार मिळालेला आहे. इंग्लिश रायटिंग म्हणजे इंग्लिश बद्दल, इंग्रजीमध्ये जे काही लिखाण केलेलं आहे त्याबद्दल त्यांना साहित्य अकादमी अवॉर्ड मिळालेला आहे. ही वॉज अवॉर्डेड द पद्मश्री इन 1999. त्यांना पद्मश्री अवॉर्ड हा देखील मिळालेला आहे 1999 मध्ये. रस्किन बॉन्ड लिव्स विथ हिज अडॉप्टेड फॅमिली इन मसुरी, उत्तराखंड. तो आपल्या फॅमिली सोबत राहतो मसुरी, उत्तराखंड मध्ये, पण त्या फॅमिलीने त्यांना दत्तक घेतलेले आहे. त्या फॅमिली सोबत तो राहतो उत्तराखंड मध्ये. द पोएम चेरी ट्री इज अबाउट द पोएट्स स्टॅच्यू ओव्हर अ ट्री which he planted that took 8 years to grow. त्याने जे पोएम लिहिलेले आहे चेरी ट्री, त्यामध्ये पोएट्स स्टॅच्यू म्हणजे जो कवी आहे त्याचा आनंद, ते चेरी ट्री लावल्यानंतर त्याचा जो आनंद आहे तो येथे डिस्क्राईब केलेला आहे. आणि जेव्हा हा जो आनंद म्हणजे जेव्हा हे ट्री लावलेला आहे त्याला 8 वर्ष लागतात वाढण्यासाठी. He is expressing his wonder at the ways of nature and how the cherry blossoms are fragile and quick to fall. Fragile means नाजूक. किती नाजूक चेरी ट्री, नाजूकपणे काळजी घ्यावी लागते, खूप केअरिंग करावी लागते. The tree gives him immense joy as he can see the stars and the blue sky through dappled green trees. म्हणजे तो जो काही अनुभव घेतो चेरी ट्री लावल्यापासून ते ग्रोईंग होईपर्यंत, वाढण्यापर्यंत जो काही अनुभव, जो काही एक्सपिरियन्स करतो तो सगळा एक्सपिरियन्स या कवितेमध्ये दिलेला आहे. कवितेचं नाव आहे चेरी ट्री. ओके,
Before starting the poem, let us see the difficult words and their meanings. जे काही डिफिकल्ट वर्ड्स दिलेले आहेत ते आपण पहिल्यांदा पाहूया. In your textbook, the difficult words they have given. First, that is sit. The meaning is given in your textbook. A tool with a long curved blade at right angle to a long handle used to cut long grass and grain. म्हणजे आपण मराठीमध्ये ज्याला कोयता म्हणतो तो. Okay, you write both the meanings in English also and Marathi also. Next, blight, B-L-I-G-H-T. Second word, blight. That also meaning is given in your textbook. That is causing damage. म्हणजे नाश करणे, destroy. नाश करणे. Next, shrivel. Shrivel means dried. म्हणजे सुकणे किंवा वाळणे. Shrivel. वाळणे किंवा सुकणे. You write both the meanings in your notebook. Next, thrust, T-H-R-U-S-T, thrust. Thrust means जोर. Here meaning is given in your textbook. Pushed with force म्हणजे जोर देणे असा त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट, फिअर्स. इथे फिअरचा अर्थ दिलेला आहे अग्रेसिव्ह. अग्रेसिव्ह म्हणजे आक्रमक. आक्रमक. नेक्स्ट, ब्लॉसम्स. ब्लॉसम्स मीन्स उमलणे. उमलणे, कळी उमलणे, फुल उमलणे याचा त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट, डॅपल मीन्स ठिपके असलेली. डॅपल. डॅपल म्हणजे ठिपके असलेले. You write both the meanings in your notebook, English also, Marathi also. Next, stretchy means permanent. Next, nectar. Next word is nectar. गोड मधुर रस. फुलांमध्ये जो मधुर रस असतो ते हनीबीज काय करत असतात, तो मधुर रस शोषून घेत असतात. फुलांमध्ये हा नेक्टर, हा रस लिक्विड, एक लिक्विड असतं ते स्वीट लिक्विड, तो हनीबी शोषून घेत असतो. स्प्लिट. नेक्स्ट वर्ड इज स्प्लिट. स्प्लिट मीन्स दुभंगणे. क्रॅक म्हणजे आपण ज्याला क्रॅक म्हणतो त्याचा अर्थ होतो दुभंगणे. नेक्स्ट, स्प्लेंडर. स्प्लेंडर मीन्स सडपातळ. स्प्लेंडर. सडपातळ. नेक्स्ट, शूट. शूट म्हणजे काय, अंकुर. शूटचा अर्थ काय होतो, अंकुर. झाडाला जेव्हा अंकुर फुटते असा त्याचा अर्थ, अंकुर.
स्केअर्सली म्हणजे क्वचितच. स्केअर्सलीचा अर्थ काय तो? क्वचितच. Okay. Again, some words are there while teaching the poem. I will tell that orally. Okay. That much difficult words you have to write in your notebook with English meaning, also Marathi meaning also write for your understanding. Okay. Let us see the poem. The cherry tree. 8 years have passed since I placed my cherry seed in the grass. 8 years have passed म्हणजे कवी इथे म्हणतो की 8 वर्ष मला लागली हे झाड वाढवण्यासाठी. Since I placed my cherry seed in the grass, I must have a tree of my own, I said. म्हणजे कवीची अशी इच्छा होती की माझं स्वतःचं एक चेरीचं झाड असावं माझ्या घरामध्ये, अशी त्याची इच्छा होती. त्यामुळे त्याने ते चेरी ट्री हे झाड आपल्या घरासमोर लावलेलं आहे. आणि ते झाड वाढण्यासाठी किती वर्ष लागली त्याला? 8 वर्ष म्हणजे 8 वर्ष त्याला, जवळजवळ 8 वर्ष लागली. अँड वॉटर्ड इट वन्स अँड वेंट टू बेड. कवी काय करत होता? त्याला एकदा पाणी घालत होता आणि घरी जात होता. म्हणजे जास्त काही काळजी त्याची करत नव्हता. त्या झाडासाठी एक्स्ट्रा एफर्ट्स काही घेत नव्हता. अँड फॉरगॉट बट चेरीज हॅव अ वे ऑफ ग्रोईंग. म्हणजे तो फक्त त्याला पाणी घालायचा, बस फक्त तेवढीच त्याची काळजी घ्यायचा. त्याचं दुसरं काही इतर काही सुद्धा करावं लागतं, तो काही करत नव्हता. दो नो वन्स केअरिंग व्हेरी मच ऑर नोईंग अँड सडनली दॅट समर नियर द एंड ऑफ मे. आणि काय झालं? तो त्याची जास्त काही काळजी घेत नव्हता, फक्त त्याला पाणी घालणे एवढंच काम करत होता. आणि सडनली काय झालं? अचानक समर म्हणजे उन्हाळ्याचे दिवस आले, म्हणजे एंड ऑफ मे. I found a tree had come to stay. It was very small, 5 months child. आणि त्यावेळी ते 5 months म्हणजे फक्त 5 महिन्यांचे रोपटे होते. 5 months child. Lost in the tall grass running wild. आणि ते 5 महिन्यांचे जे रोपटे होते ते त्या ग्रासमध्ये म्हणजे जे भोवताली जे गवत होते त्यामध्ये ते हरवून गेले, दिसेनासे झाले. Goats ate the leaves, the grass cutter seed. Goats म्हणजे ज्या शेळ्या आहेत त्यांनी त्याची पाने खाल्लेली होती. The grass cutter seed. Grass cutter seed म्हणजे जे ग्रास कटर म्हणजे जे कोयता वगैरे जे ग्रास कटिंग करायची जे असतं कोयता किंवा विळा, त्यामुळे त्याचे हे सुद्धा पाने सुद्धा काही कट झालेली होती. स्प्लिट इट अपार्ट अँड मॉन्सून ब्लाइट. आणि काय झालं? स्प्लिटचा अर्थ इथे दिलेला आहे. स्प्लिट म्हणजे तुबंगणे, ते असे क्रॅक झाल्यासारखं झालं. श्रीवल्ड द स्लेंडर स्टीम. श्रीवल्ड म्हणजे त्याची जी स्टीम म्हणजे जे देठ होतं ते सुद्धा सुकण्यास सुरुवात झाली होती, सुकत चाललेलं होतं ते झाड. इव्हन सो नेक्स्ट स्प्रिंग आय वॉच्ड 3 न्यू शूट्स ग्रो. नेक्स्ट स्प्रिंग मीन्स कोणता ऋतू? वसंत ऋतू. आणि जेव्हा वसंत ऋतू आला त्या वसंत ऋतूमध्ये त्याने पाहिलं की नवीन 3 शूट्स म्हणजे काय? अंकुर. त्याला अंकुर फुटत होते. 3 ठिकाणी अंकुर फुटत होते म्हणजे ते वाढत होते. द यंग ट्री स्ट्रगल अपवर्ड ट्रस्ट. आणि ते झाड स्वतःच त्या जे सुकत चाललेले होते स्वतःच अंकुर फुटून परत त्याची वाढ होत होती. म्हणजे यासाठी कवीने काही एक्स्ट्रा केअर केलेली नव्हती. ते झाड स्वतः आपोआप ह्याच्यानुसार ऋतूनुसार आपली वाढ करत होती. द यंग ट्री स्ट्रगल अपवर्ड ट्रस्ट इट्स आर्म इन अ फ्रेश फियर्सलेस. आणि अशा प्रकारे ते स्वतः वसंत ऋतूमध्ये स्वतः ते वाढण्यास सुरुवात झालेली होती. फॉर लाईट अँड एअर अँड सन. म्हणजे आपल्याला माहिती आहे की झाडे वाढण्यासाठी लाईट म्हणजे सूर्यप्रकाशाची गरज असते, हवेची गरज असते. हे सर्व स्वतः ते झाड शोषून घेऊन स्वतः ते आपली वाढ स्वतः वाढत होते. आय कुड ओनली वेट ॲज
वन हू वॉच्ड वॉन्डरिंग वाईल टाइम अँड द रेन. आणि कवी हे स्वतः अनुभवत होता ते झाड कसं वाढत होतं. मेड अ मिरॅकल फ्रॉम ग्रीन ग्रोईंग पेन. आणि त्याने अचानक एक असं मिरॅकल म्हणजे एक मॅजिक सारखं पाहिलं की ते झाड सुकत चाललेलं होतं. म्हणजे कवीला वाटलं की आता हे झाड वाढणार नाही, पण जेव्हा वसंत ऋतू येतो आणि वसंत ऋतू आल्यापासून ते झाड पुन्हा वाढण्यास सुरुवात होते. आय वेंट अवे नेक्स्ट इयर स्पेंट अ सीझन इन काश्मीर. आणि काय झालं, ते झाड वाढत असतानाच कवी हा बाहेरगावी गेला. जवळजवळ एक सीझन म्हणजे एक ऋतू म्हणजे त्याने बाहेरच घालवला काश्मीरमध्ये. कम बॅक थिनर रॅदर पुअर बट रिचर बाय अ चेरी ट्री ॲट माय डोअर. जेव्हा तो बाहेरगावी होता तेव्हा त्या चेरी ट्रीची काळजी घेण्यासाठी कोणीही नव्हते. पण जेव्हा तो परत आला, रिटर्न आला घरी, तेव्हा त्याने पाहिले की चेरी ट्री ही खूपच वाढली होती. म्हणजे त्याची वाढ झाली होती, चांगल्या प्रकारे वाढ झाली होती. 6 feet हाय माय ओन डार्क चेरी. त्याची वाढ कुठपर्यंत झाली होती? 6 feet, म्हणजे जवळजवळ 6 फुटापर्यंत ती चेरी ट्री वाढलेली होती. अँड आय कुड स्केअर्सली बिलीव्ह इन अ बेरी रायपन्ड अँड ज्वेल्ड इन द सन. आणि कवीने पाहिलं की त्याला एक चेरी उठलेली होती आणि ती चेरी म्हणजे एखाद्या रत्नासारखी त्या झाडावर चमकत होती, दिसत होती. कवीला अशी एखाद्या रत्नजडित हिऱ्यासारखी ती चेरी वाटत होती. हंग फ्रॉम अ ब्रांच जस्ट वन. फक्त एकच चेरी ट्री त्याला लागली होती आणि ती चेरी ट्री एखाद्या रत्नजडित हिऱ्यासारखी कवीला भासत होती. And next year there were blossoms, small, pink, fragile, quick to fall at the merest breath, the sleepiest breeze. आणि असं करत करत त्या झाडाला, चेरी ट्रीला 1, 2, 3 असं भरपूर चेरी लागत गेल्या. I lay on the grass at ease. आणि काय झालं, कवी हा ग्रास म्हणजे जे गवत होतं त्या गवताखाली चेरी ट्रीच्या खाली पहुडला, म्हणजे असं झोपल्यासारखा पहुडला त्या चेरी ट्रीला ऑब्झर्व करण्यासाठी. लुकिंग अप थ्रू लिव्स ॲट द ब्ल्यू. आणि तो त्या लिव्स कडे पाहत होता, म्हणजे त्या पानांकडे, चेरी ट्रीच्या पानांकडे पाहत होता. ब्लाइंड स्काय ॲट द फिंचेस ॲज दे फ्ल्यू अँड फ्लिटेड थ्रू द डॅपल्ड ग्रीन वाईल्ड बीज इन अन एस्टॅची ड्रँक ऑफ नेक्टर फ्रॉम ईच ब्लूम अँड द सन सॅंग. तो सर्व चेरी ट्री ऑब्झर्व करत होता. हनी बीज कसं त्यामधून नेक्टर म्हणजे जो लिक्विड असतं ते शोषून घेत असतात, हे सगळं तो ऑब्झर्व करत होता. स्वीटली अँड द स्टार्स टर्न्ड इन द स्काय अँड मूनमॉथ्स अँड सिंगिंग क्रिकेट्स अँड येस आय प्रेस्ड नाईट अँड स्टार्स अँड ट्री. आणि अशा प्रकारे तो ऑब्झर्व करत करत संध्याकाळ झाली, रात्र झाली आणि आकाशामध्ये चांदण्या दिसू लागल्या. त्याचबरोबर म्हणजे त्यावेळी कोण कोण प्रेझेंट होतं, तर कवी एक होता, परत स्टार्स प्रेझेंटेड होते आकाशामध्ये. मूनमॉथ्स म्हणजे काय? मूनमॉथ्स हा एक कीटक आहे जो अंधारामध्ये प्रकाशाकडे आकर्षित होतो. म्हणजे आता अंधारामध्ये जसं चंद्र उगवतो आणि तो मूनमॉथ आहे तो चंद्राकडे आकर्षित होतो, त्याप्रमाणे मूनमॉथ हा देखील तेथे प्रेझेंट होता. आणि सिंगिंग क्रिकेट म्हणजे किरकिर किडा आपण ज्याला म्हणतो, रात्रीचा किरकिर किड्याचा आवाज त्या झाडावर म्हणजे चेरी ट्रीवर होता. अँड आय प्रेस्ड नाईट स्टार्स अँड ट्री. आणि त्यावेळी कोण कोण प्रेझेंट होतं? कवी एक प्रेझेंट होता, मूनमॉथ, आणखी स्टार्स आकाशामध्ये चांदण्या, आणि सिंगिंग क्रिकेट म्हणजे किरकिर किडा, रातकिडा आपण ज्याला म्हणतो तो. दॅट स्मॉल द चेरी ट्री चेरी ग्रोन बाय मी. आणि अशा प्रकारे जवळजवळ 8 वर्षानंतर ती चेरी ट्री पूर्णपणे वाढ झालेली होती. अशा प्रकारे कवी हा एक्सपिरियन्स या कवितेमध्ये सांगतो. चेरी ट्री या कवितेमध्ये ती कविता कशी ग्रो होते, कशी म्हणजे ती चेरी ट्री कसं वाढत जातं त्याचा एक्सपिरियन्स या कवितेमध्ये
कवीने सांगितलेला आहे. या कवितेचे कवी आहेत रस्किन बॉन्ड. या कवितेमध्ये जे डिफिकल्ट वर्ड्स दिलेले आहेत, डिफिकल्ट वर्ड्स विथ मिनिंग, मराठी ऑल्सो आहे, इंग्लिश ऑल्सो, यू हॅव टू complete yourself. In the next lecture we will see the question and answers of this poem. Next lecture we will solve it. Okay, till then you complete the difficulties. Thank you.